गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत लोकसत्ता संपादकीय विश्लेषणासहित 12 मे 2020. त्यापूर्वी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर टार्गेट गव्हर्नमेंट जॉब या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. यामध्ये आज प्रमुख दोन लेखावर आपण माहिती घेणार आहोत. स्वदेशाचा सोस आणि टाळेबंदी 3.0 नंतर काय. ह्या दोन्ही खूप महत्त्वपूर्ण लेख आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यामध्ये जर काही आपले विचार वगैरे जर मांडायचे असतील तर ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. भारतीय सैन्य दलांनी महागड्या साधनांचा आग्रह टाळावा आणि मेक इन इंडियाच्या माध्यमातून स्वदेशी शस्त्रसामग्रीकडे वळावे हे तुर्तास धार्जिन नाही. यामध्ये भारतीय सैन्य जे आहे त्यांनी महागड्या साधनांचा आग्रह टाळावा आणि मेक इन इंडियाच्या माध्यमातून स्वदेशी जी शस्त्रसामग्री आहेत त्याकडे वळावे हे सध्या तरी म्हणजे शक्य नाही. कारण भारत जे आहे, भारतीय सैन्य किंवा भारतामध्ये मेक इन इंडिया जे आर्मीसाठी लागणारे साधने जे आहेत ते मेक इन इंडिया अद्यापपर्यंत त्याचा वापर झालेला नाही आणि त्याचे कारखाने किंवा तयारसुद्धा आपल्या भारत देशामध्ये होत नाही आहेत. त्यामुळे हे तर वापरणे शक्य नाही. सैन्य दलांनी गरज वाढवून दाखवत अवाढव्य आयातीवर भर देऊ नये हे तिन्ही दलाच्या समन्वय प्रमुखांचे म्हणणे मान्य होण्यासारखेच, पण यात अपरिहार्यता आणि स्पर्धा हे दोन्हीही मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्यांचं म्हणणे मान्यच होईल, पण यामध्ये अपरिहार्यता आणि स्पर्धा हे खूप महत्त्वाचे दोन मुद्दे आहेत. काही मुद्द्यांचे आपले प्रेम काळाच्या ओघात त्यातील फोलपणे कितीही वेळा समोर आले तरी ते कमी होण्याऐवजी वाढतच जाते. यातील एक म्हणजे स्वदेशी व्यक्ती, डावीकडची असो वा उजवीकडची, सर्वांना स्वदेशात म्हणजे स्वदेश जे आहे तितकेच प्रेम असते. म्हणजे ती डावी असो किंवा उजवी असो, त्यांचं स्वदेशाविषयी खूप प्रेम असते. तेव्हा वास्तविक राजकीय नेत्यांच्या स्वदेशी प्रेमाची दखल घ्यावी असे काही राहिलेले नाही. पण देशाच्या तिन्ही सैन्य दलाचे समन्वय प्रमुखच जर संरक्षण उत्पादन क्षेत्रात स्वदेशीची कास धरू पाहत असतील तर त्याविषयीच्या वास्तवाची जाणीव करून देणे गरजेचे ठरेल. याचे कारण मूलभूत संशोधनातच स्वदेशाचे महत्त्व कोणी नाकारणार नाही, पण संरक्षण सामग्री उत्पादित करणारे सरकारी उद्योग डबघाईस आलेले आणि विदेशी शस्त्रेच जागतिक दर्जाची असा संरक्षण दलाचा विश्वास हे वास्तव असताना फुका स्वदेशीच्या गप्पा मारणे हे स्वप्नरंजनच. एकंदरीत म्हणजे जी सामग्री आहे आपल्या स्वदेशामध्ये काही प्रमाणात तयार होते, पण सरकारी उद्योग जे आहेत ते सध्या डबघाईस आलेले आहेत आणि विदेशी शस्त्र जे आहेत तेच जागतिक दर्जा असा जे संरक्षण दलाचा विश्वास आहे. यामुळे म्हणजे हे एक स्वप्नच असेल असं आपल्याला पाहावे लागेल. ते कसे याची चर्चा करण्यास आणखी एक संदर्भ आहे. सोमवारी 11 मे रोजी देशभर राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा झाला. सध्याच्या कोविडग्रस्त वातावरणात केवळ काही समाज माध्यमांमध्येच उल्लेखापलीकडे हे साजरीकरण केले गेले नाही. 11 मे का, तर याच दिवशी 22 वर्षापूर्वी पोखरणच्या वाळवंटात अणुचाचण्या घेतल्या गेल्या होत्या. ऑपरेशन शक्ती नामक त्या मोहिमेने स्वदेशी तंत्रज्ञानातील प्रगती दाखवून दिली असे मानणाऱ्या एका मोठ्या वर्गाने मग तो दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा करायला सुरुवात केली. पण या गेल्या 22 वर्षात संरक्षण दलासंदर्भात हा स्वदेशाचा मुद्दा आला नाही. याच काळात जनरल रावत हे लष्कराचे प्रमुख होते. त्यांच्या बोलघेवडपणा लक्षात घेता तेव्हा व त्यानंतर फ्रान्सच्या राफेल विमानाऐवजी बंगळुरू येथून हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने बनविलेले विमान आपण वापरू या अशी मागणी सेना अधिकाऱ्याने केल्याचे ऐकवीत नाही. आणि आता जनरल रावत यांना संरक्षण सामग्रीसाठी स्वदेशी आणि स्वयंपूर्णतेचा आग्रह धरावासा वाटतो. हा विरोधाभास बरेच काही सांगून जातो. या विरोधाभासामध्ये एक गोष्ट आपण पण लक्षात घ्यायला पाहिजे. राफेल विमानामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे असे बऱ्याच जणांचं म्हणणं आहे आणि यावर पंतप्रधान किंवा संरक्षण मंत्रालयाने कोणतेही अधिकृत म्हणजे सूचना जाहीर केलेली नाही की भ्रष्टाचार झालेला आहे किंवा नाही, किंवा त्याबद्दल चौकशी सुद्धा केलेली नाही. याबाबत
सुप्रीम कोर्टामध्ये तसेच विविध न्यायालयांमध्ये प्रकरणे चालू आहेत, त्याबद्दल आपण कोणतेही भाष्य करणे योग्य राहणार नाही, परंतु याबद्दल आपण विचार करायला पाहिजे. रावत यांच्या म्हणण्यात तथ्य आहे, पण सरन्यायाधीश किंवा मुख्य निवडणूक आयुक्तांना निवृत्तीनंतर शहाणपणा सुचावा. तसे फरक इतकाच की जनरल रावत आता तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख समन्वयक आहेत. अर्थात ते कोणत्याही दलाचे प्रशासकीय प्रमुख नाहीत. लष्कर, हवाई दल आणि नौदल याचे नेतृत्व त्या त्या दलाच्या प्रमुखांकडेच आहेत. आज भारतीय सीमा ज्या देशांशी भिडलेल्या आहेत त्यापैकी 2 देशांशी, चीन आणि पाकिस्तान, भारताचा सीमा संघर्ष सुरूच आहे. पाकिस्तानने या संघर्षाला अघोषित युद्धाचे स्वरूप दिल्यामुळे हा संघर्ष तीव्र आहे. पाकिस्तानी लष्कर, त्या लष्कराकडून पोसले जाणारे व भारतात पाठविले जाणारे दहशतवादी यांच्याकडे निव्वळ पाकिस्तानी बनावटी शस्त्रास्त्रे नाहीत. इकडे पूर्वी आघाडीवर चीननेही अलीकडे चीनी बनावटीच्या शस्त्रांवर भर देण्यास सुरुवात केली, पण त्यासाठी त्यांचे तंत्रज्ञान रशियन किंवा पाश्चात्य होते आणि आहे सुद्धा. अशांशी विशेषतः काश्मीर खोऱ्यात लढण्यासाठी भारतीय शस्त्रांचा आग्रह धरणे यात प्रतिकात्मकतेच्या पलीकडे काहीही नाही. भारतीय सैन्य दलांनी महागड्या साधनांचा आग्रह टाळावा आणि मेक इन इंडियाच्या माध्यमातून स्वदेशी शस्त्रसामग्रीकडे वळावे, असे जनरल रावत म्हणतात. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, जे बऱ्याच दिवसापासून आपल्या देशामध्ये जे दहशतवादी येतात आणि काश्मीर खोऱ्यामध्ये पाकव्याप्त काश्मीर आणि भारतामध्ये असलेला काश्मीरचा उर्वरित भाग, यावरून जे भारत पाकिस्तानचं वारंवार जे युद्ध चालतं, यावर एकच तोडगा काढला पाहिजे, जेणेकरून दहशतवादी कारवाया झाल्या नाही पाहिजेत आणि जी घुसखोरी आहे ती घुसखोरी टाळण्यासाठी सदैव केंद्र सरकारने प्रयत्नशील राहावे. परंतु यामुळे राजकारण करता येते, म्हणून आपले जे राजकारणी आहेत ते सदैव या मुद्द्यावरच म्हणजे हे असतात. कधीही एक गोष्ट लक्षात घ्या, कोणतीही एखादी जर घटना घडली असेल, ती चांगली असो किंवा वाईट असो, जास्तीत जास्त वाईट घटना ज्या घडतात त्या घटनांच्या वेळेस दहशतवादी हल्ले, त्यानंतर सैनिक जवान जे आहेत ते मारले जातात. एकंदरीत एवढं सांगणं आहे की ज्या वेळेस म्हणजे सरकार चालवणे अशक्य होते त्यावेळेसच का दहशतवादी केले जाते याबद्दल आपण विचार केला पाहिजे. भारताला केवळ 2 सीमांवर आणि काही प्रमाणात हिंदी महासागरात लक्ष केंद्रित करायचे आहे. यासाठी आपली गरज वाढवून दाखवत अवाढव्य आयातीवर भर देऊ नये, हे त्यांचे म्हणणे मान्य होण्यासारखेच आहे. पण यात 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. सर्वप्रथम स्वदेशी शस्त्रसामग्रीविषयी भारतातील ज्या आस्थापना स्वदेशी अवजड संरक्षण सामग्रीविषयी संशोधन व त्यांचे उत्पादन करतात त्या आहेत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, DRDO, माझगाव गोदी, भारत इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी. संरक्षण उत्पादनाची देशात गरज आणि या आस्थापनातील संशोधन निर्मितीचा वेग याचा मेळ कधीच जुळालेला नाही, हा इतिहास आहे. जी उत्पादने गाजावाजा करून सादर केली जातात त्यांची उपयुक्तता, परिणामकारकता याबाबत अनेकदा सैन्य दलांनी संशय आणि नाराजी व्यक्त केलेली दिसून येते. विजयंता व अर्जुन रानगडे हिंसास बंदुका, तेजस लढाऊ विमान, ध्रुव हेलिकॉप्टर ही उदाहरणे अलीकडचीच आहेत. पैकी तेजस विमान इतक्या वर्षानंतर आता कुठेही चाचणी टप्प्यात बाहेर पडले आहेत आणि हवाई दलात दाखल होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. ध्रुव हेलिकॉप्टर सेवेत आहे, पण बाकींच्या विषयी लिहावे अशी स्थिती नाही. देशी बनावटीच्या पाणबुड्या नौदलाच्या पसंतीस न उतरल्यामुळे त्यांच्यात वारंवार फेरफार करावा लागणे हेही घडतच आले आहे. शिवाय हिंदुस्तान एरोनॉटिक्स सारख्या संस्थांच्या बाबतीत सरकारकडे काही वेळा वेतन देण्यासाठी सुद्धा निधी नसतो. अशा परिस्थितीत त्यांच्याकडून संशोधन काय होणार आणि वेळेवर निर्मिती कसली होणार? मेक इन इंडियाचा डंका पिटणाऱ्यांनी तशा स्वरूपाच्या पायाभूत सुविधा, उच्च प्रशिक्षित मनुष्यबळ व सर्वात महत्त्वाचे म्हणजे अपेक्षित मुदतीत उत्पादन करण्यासाठी आवश्यक व्यवस्था आहे का याकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे. परंतु या सगळ्या गोष्टींवरती सदैव म्हणजे सरकार कोणाचेही असो, केंद्र सरकारने जसे आपले भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे एक म्हणजे भारतासाठी मिसाईल मॅन
व DRDO साठी त्यांनी खूप काही महत्त्वपूर्ण संशोधन केलेले आहे. त्यामुळे अशा प्रकारचे विद्यार्थी संशोधक तयार होण्यासाठी शासनाने वेगवेगळ्या म्हणजे जे ज्ञान आहे विद्यार्थ्यांमध्ये ते ज्ञान आजमावण्यासाठी कमी खर्चिक तसेच जास्तीत जास्त कॉलेज जे आहेत ते अशा प्रकारचे म्हणजे काढायला पाहिजे संशोधनासाठी आणि त्या संशोधनातून आपल्या भारतासाठी काहीतरी उपयुक्त होईल याचा विचार सुद्धा केला पाहिजे. लष्करी अधिकाऱ्यांना संशोधन आस्थापनातील बाबूशाहीचा तिटकारा असतो. रशियन बनावटीच्या AK-47 पासून ते जरा अलीकडच्या जर्मन बनावटीच्या MP5 सबमिशनपर्यंतच्या परदेशी शस्त्रास्त्रे आपली सैन्यदले प्रमुख वापरतात. कारगिल युद्धानंतर स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीवर काम सुरू झाले आहे. ते पूर्णत्वाला जाण्याआधीच रशियन बनावटीच्या S-400 प्रणालीच्या खरेदण्याचे आपणही ठरवूनही टाकू. दुसरा मुद्दा म्हणजे सैन्य दलातील सुप्त चढाओढी. लष्करापेक्षाही हवाई दल आणि नौदल यांना अवजड सामग्रीची गरज आजही नितांत भासते. क्षेपणास्त्राच्या उदयानंतर रणगाडे, तोफा यांचे महत्त्व कमी झाले तसे काही लढाऊ विमान किंवा युद्धनौका, पाणबुडे याबाबतीतही झालेले नाही. भारतीय नौदलांच्या बाबतीत लष्कर, हवाई दल आणि नौदल असा संरक्षण सामग्री अधिग्रहण प्राधान्यक्रम नेहमीच राहिलेला आहे. लष्कराच्या बाबतीत आयात करण्याइतके काही राहिले नाही, जितके हवाई दल आणि नौदलाच्या बाबतीत अजूनही काही प्रमाणात शिल्लक आहे. जनरल रावत हे माजी लष्कर प्रमुख, पण आता ते तिन्ही सैन्य दलाचे समन्वयक आहेत. तरीही आयातीला विरोध करताना आणि स्वदेशीचा आग्रह धरताना आपण हवाई दल आणि नौदलावर अन्याय करतो हे भान त्यांना राहिलेली दिसत नाहीये. बोफोर्स ते राफेल असे लष्करी सामग्री आयातीचा आपला इतिहास आणि वर्तमानातही सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखे नाहीच. पण बोफोर्सची उपयुक्तता नकारता येत नाही, तशी राफेलची नकारता येण्यासारखीही नाही. तेव्हा स्वदेशीवर भर देताना मर्यादित मदार आजही आयातीवर ठेवावीच लागणार आहे. अलीकडेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी करोना लढ्यात सरपंच आदींना मार्गदर्शन करताना स्वदेशीचा पुरस्कार केला. भावना म्हणून ते एक वेळ ठीक आहे, पण चीनकडून सामग्री आल्याखेरीज आपल्या करोना चाचण्या होत नाहीत. झाल्या तर ती सामग्री खराब झाल्याचे लक्षात येते आणि ते सर्व परत पाठवावे लागते. हे वास्तव असताना आणि ते लगेच बदलले अशी स्थिती नसताना मध्येच आपणास स्वदेशी उबळ यावी हे अनयकालीन राजकरणीय अशी लोकानुनयी विधाने कारणे समजून घेता येईल. पण सैन्यदल समन्वयकाने यात पडणे योग्य नाही. आपल्या सुरक्षा दलांच्या जीवापुढे स्वदेशीचा हा सोस अनाठायी ठरतो. दुसरा जो लेख आहे टाळेबंदी 3.0 नंतर काय, हा प्रश्न आपल्याला सुद्धा पडलेला आहे. तसेच वैद्यकीय व आरोग्य तज्ज्ञांनी यांनी हे माहिती आहे की 21 दिवसात करोना विषाणूची संसर्गाची साखळी तुटत नाही. मग टाळेबंदी 3.0 नंतर काय आदेश म्हणजे काय करणार आहेत याबद्दल हा लेख आहे. हा लेख भारताचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा आहे. टाळेबंदी दोनदा पंतप्रधानांनी जाहीर केली, पण दोन्ही वेळा त्यांच्या आविर्भावात फरक होता. टाळेबंदी 3.0 पंतप्रधानांनी जाहीर केलेली नसून ती गृह खात्याच्या आदेशातून लागू झाली. मर्यादित निर्बंध शिथिलतेचा काही फायदा झालेला नाही. मजुरांना गावी जाऊ देण्याचा निर्णय विलंबाने झाला, पण यापुढे काय, हा प्रश्न आपल्याला सुद्धा पडतो आणि पडायलाच पाहिजे. तुम्ही जेव्हा हा लेख वाचत असाल तेव्हा टाळेबंदीचा 49वा दिवस असेल व ती संपण्यासाठी 5 दिवस उरलेले असतील. जेव्हा पंतप्रधान मोदी यांनी टाळेबंदी 1.0 जाहीर केली तेव्हा ती पुन्हा वाढेल याची कुणालाही कल्पना नव्हती. 24 मार्चला राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर वाहिनीवरून पंतप्रधानांनी या टाळेबंदीची घोषणा केली. त्यांनी या टाळेबंदीची उद्दिष्टे स्पष्ट केली होती. ते म्हणाले होते की आरोग्य तज्ज्ञांच्या मते करोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी 21 दिवसांचा अवधी आवश्यक आहे. त्यांच्या दुसऱ्या दिवशी वाराणसी येथील सहकाऱ्यांशी बोलताना त्यांनी सांगितले की महाभारताचे युद्ध 18 दिवस चालले होते. करोना विरोधातील युद्ध हे 21 दिवस चालणार आहे.
एकंदरीत एवढ्या महान म्हणजे एवढ्या मोठ्या पदावर भारताचे पंतप्रधान असतील, परंतु ते जर महाभारत किंवा रामायण या बाबतीत जर किंवा एखाद्या देवी देवतांशी जर या रोगाची जर तुलना करत असतील, तर भारत आपला खूप महान आहे असे आपल्याला वाटेलच. परंतु हा विरोधाभास आहे एकंदरीत मित्रांनो. महाभारताच्या युद्धासारखे करोना युद्ध नाहीये. करोना युद्ध हे आरोग्य तसेच विज्ञानाशी निगडित आहे, कोणत्याही पोथी पुराण किंवा महाभारताशी नाहीये. यातून आम्हाला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत, पण सत्यता ही सांगणे खूप महत्त्वाचे आहे. करोना विषाणूची साखळी तोडणे व ती संपवण्याचे काम पूर्ण करणे अशा 2 गोष्टी यात अंतर्भूत आहेत. अनेक लोकांची त्यांची ही शब्द शौर्यधार्य मानले. 21 दिवसात करोना विषाणूचे नामोनिशाण राहणार नाही व करोना विषाणू विरोधात युद्ध संपून जाईल असे सगळा त्यांच्या सांगण्यावर आविर्भाव होता. यापूर्वी सुद्धा त्यांनी नोटबंदीच्या वेळेस सुद्धा असे फोल आश्वासन दिले होते व करोना विषाणूच्या वेळेस सुद्धा त्यांनी असेच आश्वासन दिले. एकंदरीत एवढ्या चांगल्या पदावर असताना असे खोटे बोलणे योग्य नाही. याबद्दल आपण सुद्धा विचार करायला पाहिजे. वैद्यकीय व आरोग्य तज्ञ जे आहेत यांना हे माहीत आहे की 21 दिवसात करोना विषाणूचा संसर्गाची साखळी तुटत नाही. त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे मन वळून त्यांना टाळेबंदीची मुदत वाढविण्यास भाग पाडले. 14 एप्रिलला पुन्हा पंतप्रधान राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर आले व त्यांनी टाळेबंदी 2.0 ची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी सांगितले होते की गेल्या काही दिवसात अनुभव पाहता आपण टाळेबंदीचा निवडलेला मार्ग हा योग्यच आहे. जर आपण संयम दाखवला व नियम पाळले तर नक्कीच करोनाच्या साथीचा जो रोग आहे त्यावर आपण विजय मिळवू शकू. त्यात महत्त्वाचे शब्द होते ते आपण योग्य मार्ग निवडला आहे. तुम्ही संयम ठेवा. करोनाच्या साथीचा आपण पराभव लवकरात लवकर करू. वैद्यकीय व आरोग्य तज्ञांना त्यांनी केलेली सगळीच विधाने संशयास्पद वाटत होती. आताच मी जसं सांगितलं होतं की त्यावरती कोणतीही लस नाही आणि कोणतेही म्हणजे त्याला विज्ञानाची वाट द्यायची सोडून एखाद्या महाभारत कथेची पुराणाची जर वाट देत असतील तर कितपत योग्य आहे. आणि एक जबाबदार नागरिक आहेत भारताचे. यातील खरी उद्दिष्ट ही जागरूकता निर्मिती करणे, करोनाच्या प्रसाराचा वेग कमी करून दरम्यानच्या काळात वैद्यकीय पायाभूत सुविधा वाढविणे. पुनरुक्तीचा धोका असूनही मी असे सांगेन की टाळेबंदी हा कोरोनावरचा उपाय नव्हे, तो एक विराम आहे. त्यातून आपल्याला पुढील काळात वाढणाऱ्या करोना रुग्णांची व्यवस्था करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील पायाभूत सुविधा वाढविण्याकरिता उसंत मिळते. सरकारने अनपेक्षितपणे काही मोठ्या चुका केल्या. टाळेबंदी 1.0 ही अपेक्षित होती हे खरे, पण ती केवळ 4 तासाच्या सूचनेने जारी करणे ही मोठी चूक होती. तसेच 25 मार्चच्या आर्थिक कृती योजनेत सर्वच गरिबांच्या खात्यात पैसे जमा करण्याची तरतूद अपेक्षित होती, पण ती करण्यात आली नाही. ती दुसरी मोठी चूक. अशा मोठ्या चुका जर केल्या तर म्हणजे एकंदरीत लोक तरी कसं म्हणजे टाळेबंदीला वगैरे साथ देतील. तरीही भारतातील बऱ्याच जनतेने टाळेबंदीला जाहीरपणे साथ दिलेली आहे. स्थलांतरित कामगारांच्या वाहतुकीसाठी सोय न करणे ही तिसरी मोठी चूक आहे, कारण ते न केल्यामुळे स्थलांतरित कामगारांना त्यांच्या राज्यात जाता आले नाही. तसेच करोना विषाणूचा प्रसार अगदी कमी वेगाने सुरू असताना त्यांना त्यांच्या गावी जाण्यापासून एक प्रकारे रोखण्यात आले. त्यातून काहीच साध्य होणार नव्हते व झालेही नाही तेव्हा रोखण्यात आले. आणि आता तरी का पाठवत आहेत म्हणजे स्थलांतरित मजूर आहेत त्यांना आता तरी सध्या तरी का म्हणजे त्यांच्या राज्यात पाठवत आहेत, यावर सुद्धा आपण प्रश्न उपस्थित होतो. जे टाळेबंदीच्या मुदती वाढीबरोबर रुग्णांचे वाढणारे जे आकडे आहेत हे वैद्यकीय व आरोग्य तज्ञांना अपेक्षित नव्हते. टाळेबंदी 3.0 जेव्हा लागू करण्यात आली, पण ती पंतप्रधानांनी जाहीर केली नाही. टाळेबंदी 3.0च्या त्या अधिसूचनेवर गृहसचिवांची स्वाक्षरी होती. या तिसऱ्या टाळेबंदीची कुठलीही उद्दिष्टे सांगण्यात आली नाहीत. एकंदरीत यावर आपण सुद्धा विचार करायला पाहिजे. पहिल्या व दुसऱ्या टाळेबंदी जेव्हा जाहीर केली होती त्यामध्ये सुद्धा कोणते उद्दिष्टे किंवा कोणते धोरण आखण्यात आलेले नव्हते. म्हणून राजकीय विचार करता पहिली व दुसरी टाळेबंदी पंतप्रधानांनी मोदींनी जाहीर केली, पण तिसऱ्या टाळेबंदी ही जे केंद्रीय गृहसचिव आहेत त्यांच्या अधिसूचनेने करण्यात आली. म्हणजे इथे कोणीही नंतर
मोदी यांना दोष देऊ नये किंवा गृहमंत्री अमित शहा यांना देऊ नये, म्हणून अधिकाऱ्यांवरती सदरील अधिसूचना काढण्यासाठी दबाव टाकण्यात येऊन ती अधिसूचना अधिकाऱ्यांनी करावी असे सांगण्यात आल्यामुळे ही जी अधिसूचना आहे टाळेबंदी 3.0 ची ती करण्यात आली. टाळेबंदी संपवायची कशी याची रूपरेषा तयार केलेली नव्हती. हे सगळे बुचकाड्यात व गोंधळात टाकणारे होते. मी आता सांगितले होते की टाळेबंदीबद्दल कोणतेही धोरण किंवा कोणतेही उद्दिष्टे स्पष्ट करण्यात आलेले नाहीत. त्यानंतर टाळेबंदी संपवायची ती कशी त्याची सुद्धा रूपरेषा तयार केलेली नाहीये. त्यामुळे सगळे गोंधळात पडलेले आहेत. तज्ज्ञांनी असा इशारा दिला होता की संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ही मानव करोनावर लस शोधत नाही तोपर्यंत वाढणार आहे. काही तज्ज्ञांच्या मते भारतीयांमध्ये समूह प्रतिकारशक्ती निर्माण होईल, त्यामुळे पुढील काळात धोका नाही. टाळेबंदी 1.0, 2.0 व 3.0 या तिन्ही वेळी संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत जाताना दिसली आहे. टाळेबंदी 3.0 मध्ये 4 मे ते 11 मे दरम्यान 8 दिवसात रुग्णांची संख्या दिवसाला 3000 पेक्षा अधिक संख्येने वाढलेली आहे. मग या टाळेबंदीचा उद्देश सफल होतोय का? किंवा टाळेबंदीमध्ये काही म्हणजे ज्या सूट दिलेल्या आहेत त्यामुळे तर ही रुग्णसंख्या वाढत नाही, याबद्दल सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. इतर देशांशी आपली तुलना केली तर 130 कोटी लोकसंख्येचा या देशात संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या तुलनेत कमीच आहे. कारण चाचण्याचा वेग कमी असल्यामुळे ही जी संख्या आहे ती कमी आहे. संसर्ग झालेल्या रुग्णांचे मृताचे प्रमाण जे आहे 3.36% आहे. पंतप्रधान मोदी यांच्या पुढे टाळेबंदी 3.0 जेव्हा संपेल तेव्हा 2 मार्ग असतील. टाळेबंदी 3.0 संपल्यावर टाळेबंदी 4.0 जाहीर करणे, तसेच टाळेबंदी उठवणे व सर्व आर्थिक व व्यापारी उलाढाली पुन्हा सुरू करणे, हे 2 पर्याय आहेत. पण यापैकी कोणता पर्याय निवडतात हा सुद्धा म्हणजे याकडे पाहणे खूप महत्त्वाचे आहे. वस्तू व सेवा पुरवठा साखळ्या पूर्ववत करणे, सार्वजनिक रस्ते, रेल्वे, हवाई वाहतूक सुरू करणे, तसेच संसर्ग झालेल्या रुग्णांच्या उपचारांची तयारी ठेवणे, धारावीसारख्या काही जास्त बाधित प्रतिबंधात्मक जे क्षेत्र आहे तिथे निर्बंध लागू ठेवणे, सकारात्मक चाचण्या आलेल्या व्यक्तींची विलगीकरण किंवा रुग्णालयात दाखल करणे, या पर्यायातून निवड करणे फार कठीण आहे. पण टाळेबंदी पुन्हा लावली तर अर्थव्यवस्था आणखी धोक्यात येईल. टाळेबंदी उठविण्याचा पर्याय वर करणे योग्य वाटत असला तरीही त्यासाठी नवीन संसर्ग होणाऱ्या रुग्णांचा आलेख सपाट व्हायला हवा किंवा त्यांची संख्या कमी होताना दिसायला हवी. पण तसे कुठलेही पुरावे नाहीत. संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. भारतात सध्या करोनाची परिस्थिती पाहून लाल, नारंगी व हिरव्या अशा 3 विभागांमध्ये वर्गवारी करण्यात आलेली आहे. अनेक जर-तरचा समावेश करून दिलेल्या मर्यादित निर्बंधावर शिथिलतेचा काहीही फायदा झालेला नाही. त्यामुळे आर्थिक उलाढाली सुरू झालेल्या नाहीत. गेल्या 47 दिवसात अधिकाधिक लघु व मध्यम उद्योग हे नष्टचर्येच्या गर्तेत गेले आहेत. लाखो गरीब लोक देशोधडीला लागले आहेत. हजारो मध्यमवर्गीय कुटुंबे कर्जाच्या खाईत लोटली गेली आहेत. यावरती लवकरात लवकर पर्याय नाही केला तर जे लघु उद्योग तसेच गरीब लोक आणि मध्यमवर्गीय कुटुंब आहेत यांच्यावर आत्महत्या करण्याची पाळी सुद्धा येऊ शकते. याबद्दल सरकारने विचार करायला पाहिजे आणि आपण सुद्धा विचार करायला पाहिजे. जर टाळेबंदी उठवली नाही तर लोकांचा संताप अनावरण होऊन ते निर्बंध तोडतीलच. सध्याही तसे काही प्रकार होतच आहेत, पण ते मोठ्या प्रमाणावर झाल्यास मोठे उद्रेक ठरू शकतात. कारण आपल्याकडे जे पोलीस प्रशासन तसेच मिलिटरी प्रशासन आहे लोकसंख्येच्या बाबतीत खूप कमी प्रमाण आहे. टाळेबंदी उठवण्याचा हा मार्ग जे आहे अर्थव्यवस्थेचा फायद्याचा आहे, पण तसे केले तर करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढणार आहे. काही हरित क्षेत्रांचे रूपांतर हे नारंगी क्षेत्रात होईल. आता जी नारंगी क्षेत्रे आहेत ती लाल क्षेत्रात रूपांतरित होतील. त्यातून सरकारच्या आर्थिक व पायाभूत साधनांवर ताण येईल. जिल्हा व राज्य प्रशासन यंत्रणा वाढत्या करोनाच्या रुग्णांचा उपचार करण्यात पुरी पडणार नाहीत. सध्या जी कोविड-19 रुग्णालये तयार केली आहेत ती रुग्णालये भरून जातील. मग रुग्णांना स्वतः बचाव करण्याची वेळ येईल. परिस्थिती सरकारच्या हाताबाहेर जाईल. सध्या तरी परिस्थिती सरकारच्या हाताबाहेरच आहे, कारण की
याबद्दल कोणत्याही लसी त्यानंतर आत्ताशी म्हणजे आज जर करोनाची माहिती जर आपल्याला 20 जानेवारी 2020 ला भेटलेली आहे आणि टेस्टिंग किट जर आपल्या इथे 11 मे 2020 ला जर हे होत असेल तर आपले संशोधन खूप वेळ लावणारे आहे. तर लस कधी येईल याबाबत साशंकता व्यक्त होती. निर्णय प्रक्रियेत वेगवेगळ्या पातळ्या असतात, पण झाडाच्या फांद्या कोणतीही फांदी भक्कम आहे हे शोधून तिथे बसणे हे खरोखरच जोखमीचे काम असते. पण पंतप्रधान पदावरील व्यक्ती हे काम करावेच लागते. भारतीय लोकांच्या हितासाठी अशी आशा करूया की ते योग्य निर्णय घेतील. अद्यापपर्यंत कोणतेही निर्णय त्यांनी विरोधी पक्ष किंवा भारतीय जनतेच्या विश्वासाला योग्य म्हणून घेतलेले नाहीये. तर आपण तरी काय अपेक्षा ठेवणार असल्या पंतप्रधानांकडून? हे वैयक्तिक मत आहे. कोणत्याही म्हणजे तुमचं कोणत्याही मन दुखवायचं नाही किंवा पंतप्रधानांना वाईट म्हणण्याचं पण नाही. पण यापूर्वी जे निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयामागे कोणतेही धोरण किंवा कोणतीही रूपरेषा तयार केलेली नसल्यामुळे सदरील जे आहे अशा प्रकारचे निर्णय लोकहिताचे नाही तर लोक अहिताचे असे वाटू लागतात. टाळेबंदीच्या तारखा व रुग्णांचे आकडे यातील तपशील. 24 मार्च रोजी 536, टाळेबंदी 25 मार्चला सुरू झाली होती. 14 एप्रिल रोजी 10,815, टाळेबंदी संपली दुसऱ्यांदा लागू. त्यानंतर 3 मे 40,263, टाळेबंदी संपली तिसऱ्यांदा लागू. 11 मे 67,152, टाळेबंदी चालू आहे. ही टाळेबंदी 17 मे पर्यंत चालणार आहे. सदरील लेखाचे जे लेखक आहेत ते भारताचे माजी अर्थमंत्री डॉक्टर पी चिदंबरम हे आहेत. धन्यवाद. टार्गेट गव्हर्नमेंट जॉब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा.